मस्त तर परत एकदा आपण जामखेडच्या घरी तर झालं फ्रेश. तर आजचा ब्लॉगचा विषय आहे की आमचा धीरज आता जातोय शिकण्यासाठी फार्मसी. नाही सॉरी, फार्मसी मी केली नाही का, इंजिनिअरिंगसाठी पोट्ट जाऊ राहिलं आता आमचं. आणि त्यासाठी त्याला उत्साहात जोशात जोमात सगळी फॅमिली आमची तयारी लागली आहे बॅग भरायला. इकडे बघू शकता नियानू तिच्या बॅगमध्ये कुची ती करशील वाटूळ चैनी बिनी काढशील. सम्या सुद्धा रेडी आहे बॅग भरण्यासाठी आणि त्यामुळं पुरं जोरात शोरात काम चालू आहे. इकडं बघू शकतो, इकडं खाण्याचं मटेरियल पॅकेजिंग चालू आहे. मी धुळ्याला आई डबे मोकळे कोण आता याची बिस्किट ठेवायचे पॅकेजिंग खाण्याचं मटेरियल पॅकेज होते आता पॅकेज लोय मटेरियल दिलंय राव त्याला. मी धुळ्याला 2 वर्ष होतो, आपल्याला उगाच कधी चिवडा नाही आला, कधी लाडू नाही आले, कधी काही नाही आले. हा पप्पाने मला शेंगा खाऊ घातलं. ते बया मामाला जेव्हा आठवण तेव्हा ते बिचारा आठवण करतो. त्यामुळे काही विषय नाही. तर धीरज चाललाय. मी बघितली कोणते मुख चाललो तुम्ही दोघ जण. मला काही दिवस भेटेल मला उद्या सेट करायला. मेन कपड्यात पिशवीत राहायची तसं घेतो मी वरून मला पिशवी वगैरे ऐक नाही मम्मी हे असं भरतो आणि त्याच्यात पिशवी ठेवतो ना थांब ना तू. तिथे गेल्या पिशवीत बिस्किट काढतो मी सगळे. पाया पिस्तुल्या कसं पडते पुढं तुमचा काय आला नाही. चालूच असतो टाइम आला फक्त लाईट नाही करीत नाही, प्रकाश पडा नाही. बॅग नव्हती ना पाठी त्या पुरीच्या बॅगेत काय बरं थोडंफार लॉक लावून आणलंय बघा. जनसमत विश्वास करावाचा प्रकार आहे. कोणाला आवडतं काय माग बसतो पाणी खातो व्हिडिओ देत आहे आवाजाचं काय नाही. बॅग पॅक दिली का? काय काय दिले आई? याच्यामध्ये चिवडा चिवडा नाही तर काही बिस्किट नाही आणि तिखट शंकरपाळे आणि मिक्स करून दिले. शेंगदाणे सगळे टाकलं का तू ते मी आणलेलं सकाळी सगळ्याला टाकले, एकट्यातच नाही टाकलं. तर सगळ्यात टाकलं ना म्हणजे ते मुरमुऱ्यात बी नाही द्यायची गरज नाही ना आता. नाही मुरमुऱ्यात म्हणजे मिक्स करून दिले. बरं दिपतो नाही पुढं. हो ते शेंगदाणे बघ ना आपली कुठे शंकरपाळे संपले, थोडेच राहिले तेवढे. कोणी खाल्ले किलो भर आणले होते. कशाला आणले? पावसाला आणायचे ना अर्धा किलो. तू ज्या दिवशी आणले होते का त्या दिवशी ताटात 4 आले तेवढेच खाल्लेले आहेत मी. 2-4 बघा आणि काय पुढल्या रविवारी आहे खाऊ. ना, देऊ का तुला? आहेत ना ते. जेवण पुढल्या रविवारी आणि का त्याला किती वेळ झाला ताट केले आणि ती म्हणलं भाजी टाकली, ऐका बी. जेवायचे सगळे आंध्र काय कसं काय झालंय माहिती तुम्हाला? थांबा 1 मिनिट बरं का, कॅमेराच पुसावं लागेल मला. हा आता क्लिअर दिसतंय ना का? मी म्हणलं मग धरून गोळ झालाय काय? चष्मा कुठे ना आता क्लिअर दिसायला लागले. समय ओके. याच्या पुढचा ब्लॉग समर्थ कंटिन्यू करून आता मी समर्थकडे जबाबदारी देतोय. समर्थ काय पुढचा कंटिन्यू कर. टीव्हीवर बघ ते खोक्याला काय म्हणलं चला बोला आता सुरबाई जेवते. मेनू आहे लापशी भात भंडारा. अरे लापशी भात नाही दिसत.
भंडार नसेल मजाला अरे वा 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 महाप्रसाद आहे हे बघ काय झालं प्रसाद नाही काय नाही चालेल हा आपलं महाप्रसाद आहे म्हणावं. महाप्रसाद गणपतीचा लापशी भात सांबर ते गाडी दाखवून आण त्याला. आणि गादी गादी कुठे नाही बॅग बाबा. पॅक झाली. नवीन चष्मा अरे हा हे आता सुरू दिरवायचे बॅगी बॅगेच्या- त्या लवकरच पुण्यात उद्या यांचा मुक्काम पुण्यात असेल. हा उचलून तर बघले उचलून ती नाही खालची उचल. नाही नको उचलायचं नको हे काय नको इकडे नको आणि आता सुरू आहे जेवणार हा मी जेवणार 100%. तर संपला विषय हा काय या तुला विषय आठवणार मग. हम्म. तर ह्या काही लक्षात घ्या हा धरे आपला जिल्ह्यातला इंजिनियर होणार हा रगड पैसा त्याच्या कॉलेजला 50 लाखाचं पॅकेज भेटले. हा कितीला 50 लाख वर्षाला 50 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला भेटणार आहेत अशा मोठ्या कॉलेजमध्ये ते चाललाय. आणि भांगर पुरवठा करून माझ्याकडून आम्ही या निसर्गाची जी सेवा करतो जे वसा घेतला आणि त्या वस्यामध्ये जे सगळे एकत्रित होऊन जे संघटनेतून आम्ही जे कार्य करतो निसर्गाविषयीचं अशा श्रमदान ग्रुप करून धीरजला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत की त्यांनी अशा मोठ्या कॉलेज आपल्याला नाही अपेक्षा 50 लाखाच्या पॅकेजची नाहीच. मी म्हणतो 15 पासून चालू जरी झालं बुवा वर्ष लाख महिन्याला लाख भेटले तरी 12 तरी मी म्हणतो 15 थोडा खर्च बिर्च घ्यावा तेवढे भेटले तरी जमायसारखे. त्याचं जे कॉलेज आहे ते 50 लाखाचं पॅकेज एका मुलाला भेटलेलं इथं का हा असं धीरजचं म्हणले. पण हरकत नाही मला एवढी अपेक्षा नाही त्याला 10-15चं भेटलं तरी मी आनंदात आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ते कुठे मग त्याला काही सरकारमधून काकांचं मत आपण थोड्याच वेळात घेणार आहेत. तर हे धीरज संकल्पना अशी आहे की धीरज आमचा आता इंजिनियर होणार आहे. डॉक्टर या क्षेत्रामध्ये त्याचे पाय रवत असताना अचानक चड्डीत करावी आणि चड्डी भरावी त्यावेळेस जी सिच्युएशन होती ती सिच्युएशन आमच्या धीरजची झाली. पण काही हरकत नाही तो खचला नाही तो थांबला नाही. त्या संघर्षाला त्याने 2 हात केले आणि त्या संघर्षाच्या दिशेने त्यांनी गरुडाच्या झेप घेतली. गरुडाची झेप घेत असताना गिद्धडासारखं बरंच बटन खाल्लं आणि गुबळासारखं बरेच रात्र जागले. पण हरकत नाही तो ना खचला ना तो थांबला ना तो भेला आणि त्याने परत एकदा शून्यापासून निर्माण केलंय डायरेक्ट डॉक्टर पासून ते इंजिनियरचा. तर आपण त्याला विचारतोय आता धीरज कसा होता प्रवास. बनायला गेला डॉक्टर झाला इंजिनियर. त्याला घेणं आजचा विषय हा आहे बनायला गेला डॉक्टर झाला इंजिनियर. डॉक्टर इंजिनियर डॉक्टर प्लस चष्मा पुढचे पप्पाला जेवायला हे इंजिनियर साहेब आणि छान होता प्रवास आनंदमय होता. बसने आलो बसने गेलो परत बसने चाललो बाय.